नमस्कार, वेलकम टू तनुश्रीज किचन कट्टा। आज मी तुम्हाला मंचाव सूप करायला शिकवणार आहे। ह्याच्यामध्ये सर्वप्रथम मी कोबी, गाजर, शिमला मिरची पिवळी घातलेली आहे आणि ते बारीक चिरून तेल फोडणीला घालून त्याच्यात लसूण 2-3 पाकळ्या बारीक करून फोडणी केली आणि हिरवी मिरची घातली आणि त्याच्यात हे परतून घेतलेल्या आहेत सगळ्या भाज्या मऊ होईस तोपर्यंत आणि गरम पाणी घालून उकळत ठेवलेलं आहे हे सूप। कॅरेट आणि कुकुंबरचं मी आधीच्या रेसिपीमध्ये तुम्हाला त्याचं महत्त्व सांगितलेलं आहे। कॅबेजमध्ये विटॅमिन सी, विटॅमिन के, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स असतात आणि हार्ट हेल्थ आणि कॅन्सर प्रिव्हेंशनसाठी त्याचा उपयोग होतो। तर हे उकळत आलंय, ह्याच्यात आपण आता मीठ घालूया। थोडंसंच मीठ घालते कारण काय सोया सॉस, चिली सॉस घालायचं आपल्याला आणि कॉर्नफ्लॉवरची स्लरी घालूया। कॉर्नफ्लॉवर घालूया पाण्यामध्ये। कॉर्नफ्लॉवर घातलेला आहे, सोया सॉस घालते आणि चिली सॉस। विनेगर थोडंसं घालूया। जरा आंबटपणा येतो, उकळत आलं हे। पावसाळा असल्यामुळे संध्याकाळी सूप केलं की छान लागतं। चिली ऑइल सुद्धा मी थोडंसं घालते त्याच्यात। हे बघा, मास्टर चावचं कॉर्नफ्लॉवर जवळजवळ 1 टेबलस्पून घातला तर थोडासा थिकनेस येईल सूपला। सूप तयार झालेलं आहे तुमचं। थोडीशी चिमूटभर साखर पण घालते मी त्याच्यात। Your mancha soup is ready to sip. You can have it.
तुम्ही पण करू शकता अशा प्रकारे. माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. स्टे फिट, स्टे हेल्दी अँड कीप वॉचिंग माय व्हिडिओज. बाय.